गेल्या अनेक दिवसांपासून गळ्यात गळे घालून फिरणारे ठाकरे बंधू युती करायची की नाही याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीये. ठाकरेंचं ठरेना, युती काही होईना अशीच सध्या मुंबईतली स्थिती आहे. कारण मनसेला नक्की किती जागा द्यायच्या हे निश्चित होत नाहीये. त्यातच काँग्रेसनं उद्धव आणि राज हे दोघं सोबत असतील तर आपण वेगळे लढू असा इशारा आधीच दिलेला आहे. अधिकृत घोषणा कधी करायची निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो तर तुम्ही वाट पाहतात. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या. आजही बैठक झाली, आता पुन्हा बैठक आहेत आमच्या. त्याच्यामुळे तुम्हाला एक दोन दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. राज ठाकरे सोबत असोत की नसोत, उद्धव गटानं मात्र आपला प्रचार सुरू करायचं ठरवलंय आणि म्हणूनच आता थोड्याच वेळात वरळी इथं मुंबईच्या प्रचाराचा नारळ फुटतोय. आणि या प्रचाराच्या साठी आदित्य ठाकरेंना पुढं करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे आता हळूहळू आपल्या पक्ष संघटनेची धुरा आपल्या मोठ्या मुलाकडे देताना दिसत आहेत आणि त्याच निमित्तानं वरळीमध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. निवडणूक कशी जिंकायची आणि निवडणुकीनंतर कशा पद्धतीनं महापौर बसवायचा हा मंत्र पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे देतील अशी अपेक्षा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. दरम्यान जे हिंदूंचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार इतका थेट सवाल ठाकरेंना उद्देशून विचारला गेलाय. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका गेल्या काही वर्षापासून सातत्यानं होत असल्याचा संदर्भ या फलकाला आहे. मुंबईमध्ये एका अज्ञातानं हे फलक जागोजागी लावलेत. BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस, म्हणजेच मुंबई महानगरपालिका ही कोणा एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, धंदा नाही, अशा स्वरूपाचं इंग्रजीतलं वक्तव्य या फलकावर लिहिलेलं आपल्याला आढळतंय. दरम्यान ही फलकबाजी भाजपाच्या अनुषंगानं असली तरी पण भाजपा त्याची जबाबदारी घेत नाहीये. आणि त्यातच एक टोमणा सुद्धा मारला गेलाय, तो मंत्री आशिष शेलार यांच्याकडून. ठाकरे गटाच्या पराभवाचा मुहूर्त काढला गेलाय अशी भविष्यवाणी आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी ज्यांचं पोट भरलं नाही अशा कंत्राटदार प्रेमी उबाटा सेनेला आज उद्या जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने मुंबईकरांनी ठरवलाय. आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला. एकीकडे राज उद्धव यांचं ठरत नाही आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस मात्र राज उद्धव यांच्या सोबत जाणार नाही असं म्हणते. संजय राऊतांना याचा परिणाम दिसतोय आणि म्हणूनच संजय राऊतांनी म्हटलंय की काँग्रेसची भूमिका मुंबईमध्ये भाजपाला मदत करणारी आहे. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. ते मागे म्हणालो खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं. ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल. काँग्रेसची ही भूमिका एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र काँग्रेसचे कान टोचले. विरोधी पक्ष जर प्रभावी नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहतो. आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर आपला पुन्हा आवाज जर जनतेपर्यंत पोहोचवायला जर आम्ही कमी पडलो तर मग
आम्ही सुद्धा त्या लोकशाहीच्या हत्येमध्ये सहभागी होतो असं म्हणावं लागेल. आज एक खूप विदारक परिस्थिती झालेली आहे.